मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही हे वाक्य जर तुम्ही सुद्धा रोज म्हणत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो एका आईने फक्त 11 दिवस श्रद्धेने केला आणि तिच्या मुलाच्या आयुष्यात मोठा फरक पडला. हा उपाय काय आहे, कसा करायचा आणि कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा विषय प्रत्येक आईच्या मनाला भिडणारा आहे. कारण घरात लहान मूल असो किंवा मोठं होणारं मूल, प्रत्येक आईची एकच काळजी असते की माझं मूल अभ्यासात नीट लक्ष देतंय का, ते शाळेत नीट प्रगती करतंय का, पुस्तकं हातात घेतलं की 10 मिनिटात कंटाळा येतो का, मोबाईल किंवा टीव्हीमध्ये मन जास्त रमतंय का. या सगळ्या गोष्टीमुळे आईचं मन सतत अस्वस्थ असतं. ती मुलाला रागावते, समजावते, कधी प्रेमाने सांगते, कधी धाकाने सांगते, पण तरीही मुलाचं मन अभ्यासात स्थिर होत नाही. अशा वेळी अनेक आया थकून जातात आणि मग त्या श्रद्धेचा आधार घेतात. आणि या श्रद्धेतून जन्माला आलेला एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे, जो स्वामी भक्तामध्ये अत्यंत प्रचलित आहे, अनेक आयांनी अनुभवलेला आहे. सुरुवातीला आपण समजून घेऊया की स्वामी समर्थ महाराजांकडे मुलांच्या अभ्यासासाठी उपाय का मागितला जातो. याचं कारण असं आहे की स्वामी समर्थ हे अक्कलकोट निवासी असून त्यांना बुद्धिदाता आणि विद्यादाता मानलं जातं. असं म्हटलं जातं की स्वामींची मनोभावे सेवा केली तर मुलांची बुद्धी तल्लख होते, त्यांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्या मनातील चंचलता कमी होते. हजारो भक्तांनी असा अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी श्रद्धेने स्वामींची सेवा केली तेव्हा त्यांच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. आता हे मी तुम्हाला अंधश्रद्धा म्हणून सांगत नाहीये, तर परंपरेने चालत आलेला एक भक्ती मार्ग म्हणून सांगत आहे. कारण श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्याचा परिणाम नक्कीच सकारात्मक होतो. आता आपण मुख्य उपायाकडे वळूया आणि हा उपाय 11 दिवस सलगपणे करायचा आहे. मध्ये एकही दिवस खंड पडू द्यायचा नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कोणताही उपाय जेव्हा सातत्याने आणि श्रद्धेने केला जातो तेव्हाच त्याचा खरा परिणाम दिसतो. पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरासमोर बसायचं आहे. शक्य असल्यास मुलाला सुद्धा सोबत बसवावं. जर मुलाला बसवणं शक्य नसेल तर आई एकटीने सुद्धा हा उपाय करू शकते. कारण आईची श्रद्धा आणि आईचे शब्द मुलांपर्यंत नक्की पोहोचतात. दुसरी गोष्ट म्हणजे देवघरात स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा तस्वीरीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना मनात एक स्पष्ट संकल्प करायचा आहे की माझ्या मुलाचं मन अभ्यासात स्थिर व्हावं, त्याची एकाग्रता वाढावी आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं. हा संकल्प मनातल्या मनात किंवा हळू आवाजात बोलून करावा. तिसरी गोष्ट म्हणजे दिवा लावल्यानंतर एकाग्र मनाने श्री स्वामी समर्थ हा नामजप कमीत कमी 108 वेळा करायचा आहे. यासाठी तुम्ही जपमाळ वापरू शकता किंवा मनातल्या मनात मोजू शकता. जप करताना मन शांत ठेवावं आणि मुलाच्या चेहऱ्याची कल्पना मनात आणून त्याच्यासाठी सकारात्मक भावना मनात ठेवावी. चौथी गोष्ट म्हणजे नामजप झाल्यानंतर स्वामींची आरती किंवा किमान एक श्लोक म्हणावा. ज्यांना आरती पाठ नसेल त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं 3 वेळा म्हणून हात जोडावेत. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 11 दिवसांमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या जागी म्हणजे जिथे तो अभ्यास करतो तिथे एक छोटासा स्वामींचा फोटो किंवा चित्र ठेवावं आणि रोज त्या जागेची स्वच्छता ठेवावी. असं मानलं जातं की पवित्र आणि स्वच्छ जागेत मुलांचं मन लवकर एकाग्र होतं. 6वी गोष्ट म्हणजे प्रत्येक गुरुवारी शक्य असल्यास मुलाला स्वामींच्या मंदिरात घेऊन जावं आणि तिथे प्रार्थना करावी. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच गुरुवारी विशेष पूजा करावी आणि मुलाला हात जोडून प्रार्थना करायला सांगावी. 7वी गोष्ट म्हणजे हा उपाय करताना आईने स्वतःच्या मनात कोणतीही नकारात्मकता ठेवू नये. मुलाला सतत रागावणं, टोमणे मारणं किंवा त्याच्या अभ्यासाची इतरांशी तुलना करणं टाळावं. कारण उपाय करत असताना जर घरातील वातावरण नकारात्मक असेल तर त्याचा हवा तसा परिणाम दिसत नाही असं भक्त सांगतात. 8वी गोष्ट म्हणजे 11 दिवसाच्या शेवटी म्हणजे 11व्या दिवशी शक्य झाल्यास घरी छोटीशी आरती करावी आणि मुलाला प्रसाद द्यावा. तसंच स्वामींचे मनापासून आभार मानावे. पुढेही त्यांची कृपा अशीच राहावी अशी प्रार्थना करावी. आता मी तुम्हाला हे उपाय करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सुद्धा सांगते. पहिली गोष्ट म्हणजे मध्ये एकही दिवस खंड पडू देऊ नका.
जर एखाद्या दिवशी विसरलात किंवा शक्य नाही झालं तर पुढच्या दिवशी न चुकता पहिल्या दिवसापासून पुन्हा सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय करताना घरात अशुद्ध किंवा अस्वच्छ वातावरण ठेवू नका. तिसरी गोष्ट म्हणजे उपाय करताना मनात कोणत्याही प्रकारची शंका किंवा अविश्वास ठेवू नका, कारण श्रद्धेशिवाय कोणताही उपाय पूर्ण फळ देत नाही असं परंपरेने मानलं जातं. आता मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला इथे स्पष्टपणे सांगायची आहे. हा उपाय हा श्रद्धेचा आणि भक्तीचा मार्ग आहे आणि तो नक्कीच मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देतो. पण याचबरोबर एक आई म्हणून तुमचे व्यावहारिक प्रयत्नसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही म्हणजे तो आळशी आहे असे अजिबात समजू नका. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. एखादं मूल शांत वातावरणात चांगलं शिकतं, तर एखाद्याला थोड्या वेळाने विश्रांती घेत शिकायला आवडतं. त्यामुळे आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा त्याला समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. काही वेळा आपण मुलाला वारंवार म्हणतो, तू अभ्यासच करत नाहीस, तुझं काही होणार नाही, बघ तो किती छान अभ्यास करतो. पण अशा शब्दांचा मुलांच्या मनावर नकळत परिणाम होऊ शकतो. म्हणून पुढील 11 दिवस एक छोटासा संकल्प करा. मुलाला ओरडण्यापेक्षा त्याचं कौतुक करा. मुलाने अर्धा तास अभ्यास केला तरी त्याला सांगा, खूप छान, आज तू कालच्यापेक्षा छान प्रयत्न केलास. त्याने एखादा धडा पूर्ण केला तर त्याचं कौतुक करा, कारण मुलाला जेव्हा आपल्या आईवडिलांचा विश्वास जाणवतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आणखी एक साधा नियम तुम्ही या 11 दिवसांमध्ये पाळू शकता. अभ्यासासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा. रोज वेगवेगळ्या वेळी अभ्यास करण्यापेक्षा शक्यतो त्याच वेळेला मुलाला अभ्यासाला बसवा. अभ्यासाच्या वेळी मोबाईल, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी शक्य तितक्या दूर ठेवा. अभ्यासाची जागा स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलावर एकदम 2 ते 3 तासाचा अभ्यासाचा दबाव टाकू नका. त्याच्या वयानुसार आणि क्षमतेनुसार अभ्यासाचे छोटे छोटे भाग करून द्या. उदाहरणार्थ, काही वेळ अभ्यास, त्यानंतर थोडी विश्रांती आणि पुन्हा अभ्यास. अशा पद्धतीने अभ्यासाची सवय हळूहळू लागण्यास मदत होऊ शकते. मंडळी, या 11 दिवसाच्या सेवेमध्ये एक सुंदर गोष्ट तुम्ही करू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा आणि त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करा. मनात म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या, त्याला योग्य मार्ग दाखवा, त्याच्या मनातील भीती आणि चंचलता दूर होऊ द्या, त्याला अभ्यासाची गोडी निर्माण होऊ द्या आणि त्याच्या आयुष्यात योग्य दिशा मिळू द्या. माझ्याकडून त्याच्याशी प्रेमाने वागण्याची बुद्धी मला द्या. ही प्रार्थना करताना मोठ्या अपेक्षा किंवा भीती मनात ठेवण्याची गरज नाही. श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर प्रयत्नही सुरू ठेवा. मुलाच्या अभ्यासात खरोखरच अडचण येत असेल, एखादा विषय समजत नसेल किंवा सतत लक्ष विचलित होत असेल तर शिक्षकांशी बोलून कारण समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. कारण स्वामींची भक्ती म्हणजे केवळ एखादा उपाय करून परिणामांची वाट पाहणे नाही. भक्ती म्हणजे मनाला आधार देऊन योग्य दिशेने प्रयत्न करत राहणे. म्हणून या 11 दिवसाकडे फक्त एक उपाय म्हणून पाहू नका. हे 11 दिवस आई आणि मुलांमधील प्रेम, संवाद, शिस्त आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे दिवस बनवा. आणि मंडळी, शेवटी एवढेच सांगते, मुलाच्या हातात पुस्तक देण्यापूर्वी त्याच्या मनात विश्वास निर्माण करा. त्याला सांगा, तू नक्की करू शकतोस, मी तुझ्यासोबत आहे. कदाचित हे 4 शब्द त्याच्यासाठी कोणत्याही मोठ्या उपायापेक्षा अधिक प्रेरणादायी ठरतील. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, मुलावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न कधीही सोडू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.